वातावरण एकदम शांत असतं. सकाळची वेळ असते. नेमकंच एक जण झोपीमधून उठत होता आणि तेवढ्यात एक आवाज येतो. जोरात चिरकण्याचा आवाज येतो आणि त्या आवाजाने त्या हॉस्टेलमधला प्रत्येक मुलगा जागे होतो. त्या हॉस्टेलचे जे वॉर्ड असतात, जे सिक्युरिटी असतात, ते सुद्धा जागे होतात. ती सुद्धा तिथं जागेवर येतात की मुलगा का ओरडतोय. कारण की या अगोदर कधीही असला प्रकार त्या हॉस्टेलमध्ये घडला नव्हता. त्या मुलाजवळ सगळेजण जमा होतात. त्या हॉस्टेलचे शिक्षक वगैरे जे काय आहेत तिथे राहणारे, ते सगळेजण त्या मुलापाशी येतात. त्याला विचारतात की तू का ओरडतोयस एवढा जोरजोऱ्यानं. तो मुलगा हळूवार एका खिडकीकडे बोट करतो. मग ते जे शिक्षक वगैरे आहेत त्या खिडकीमध्ये जातात आणि बघतात तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या रूममध्ये एक मुलगा पंख्याला लटकलेला होता. त्याची जीभ बाहेर आलेली होती, थोडे डोळे बाहेर आलेले होते, कानामधून रक्त बाहेर होतं. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे अशी की तो मुलगा आपल्या गळ्यात लटकलेल्या दोरीला एका हाताने पकडलेला होता आणि त्याचा एक हाताने 2 पाय खूप वाकडे हेकडे झाले होते. जसं की फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर एखादी वस्तू कशी हिवाने काकडून जाते, तशा प्रकारे त्याचा प्रकार तो घडला होता. तो मुलगा एवढा हुशार होता शिकण्यामध्ये की त्या हॉस्टेलमध्ये कदाचित तेवढा हुशार कोणता मुलगा असेल. त्या मुलाच्या डोळ्याखाली पूर्ण काळं भोर झालं होतं आणि त्याच्या अंगावर कसल्या तरी खुणा होत्या आणि त्या खुणा खूप विचित्र होत्या. जसं चायनीज भाषा असते ना, तशा प्रकारची भाषा त्याच्या शरीरावर अशी लिहिल्या गेली होती. असं वाटत होते त्या मुलाने स्वतःच आपल्या शरीरावर ते लिहिलेलं आहे, कारण की त्याच्या नखामध्ये त्याच्याच शरीराचं मांस अटकलेलं होतं. आता हा प्रकार पाहिल्याच्या नंतर कोणाच्याही पायाखालून जमीन सरकत, कारण की तो प्रकारच खूप डेंजरस होता. विचार करा ना तुम्ही, जर तुमच्यासमोर कुणीतरी एका दोरीला लटकलेलं आहे आणि त्याचं जे शरीर आहे ते पूर्णपणे रक्तानं भिजलेलं आहे, लाल भडक, त्याच्या शरीरामधून जागोजागून थोडं मांस बाहेर येतंय, काही जागेवर मांस मधातलं दिसतंय, हाडकं मधातले दिसतात आणि त्याच्या शरीरावर कोणती तरी लँग्वेज लिहिलेली असते आणि त्याचे हातपाय पूर्णपणे असे वाकडे इकडे झालेले असतात, जीभ बाहेर, डोळे बाहेर. कसं वाटेल तुम्हाला? फाटल ना माणसाची इतकं भयानक दिसल्याच्या नंतर. तर तिथल्या त्या मुलांचं, तिथल्या शिक्षकांचं सुद्धा तसंच झालं. काही वेळानंतर कुणीतरी पोलिसला फोन केला, ॲम्ब्युलन्सला फोन केला, त्या मुलाच्या घरच्यांना फोन केला, सगळ्यांना तिथं बोलवलं. तिथलं मॅटर सॉल्व्ह झालं. त्या मुलाचा मृतदेह काढून टाकलं, पंचनामा झाला, तिथं जे काही कारवाई करायची ते सगळं काय टोटल कंप्लीट झालं. आता 15 दिवसाच्या नंतर त्या हॉस्टेलमध्ये एक अंकित नावाचा मुलगा येतो ॲडमिशन. आता तो खेड्यापाड्यातला मुलगा होता, त्यामुळे त्या बिचाऱ्याने त्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काही पैसे स्वतः कामाला जाऊन जमा केले आणि काही पैसे त्याला घरून मदत म्हणून भेटले होते. आता तो जो होता ना, तो या हॉस्टेलमध्येच येणार होता, कारण की या हॉस्टेलमध्ये जो पण शिकायला गेला तो कुठं ना कुठं तरी जॉब करू लागला आणि या हॉस्टेलचं जे रेप्युटेशन आहे ते फार चांगलं होतं. आणि जो हा प्रकार आहे, हा प्रकार पहिली वेळेसच त्या हॉस्टेलमध्ये घडला होता. आता याला माहीत नव्हतं की या हॉस्टेलमध्ये 15 दिवसाच्या अगोदर काय घडलेलं होतं. त्या हॉस्टेलमध्ये येतो, त्या हॉस्टेलचा जो पण मालक वगैरे आहे, जे काय असतो तो नोंद वगैरे करणारा, त्याला भेटतो, फीस वगैरे भरतो आणि त्याला रूम दिल्या जाते. तो रूममध्ये जातो, पण ती रूम तीच असते 15 दिवसाच्या अगोदर ज्या रूममध्ये एका मुलाने फाशी घेतली होती. कारण त्या हॉस्टेलच्या सगळ्या रूमा बुक झालेल्या होत्या, ती फक्त एकच सिंगल रूम होती आणि हा फार रिक्वेस्ट करू लागला. त्यामुळं त्या हॉस्टेलच्या माणसांनी याला ती रूम दिली नाही, तर त्या हॉस्टेलच्या माणसं ती रूम बंदच ठेवणार होते. आता त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर याला काही अंदाज नव्हता की या रूममध्ये या अगोदर काय झालं होतं. त्यामुळे तो आपला मस्तपैकी खुश होता बिचारा, एकदम हॅपी. मस्त संध्याकाळी आपलं सामान वगैरे बाहेर काढलं, जेवायला गेला, जेवण वगैरे आला, तिथल्या 1-2 मुलांसोबत बोलला, पण ते मुलंही त्याला काही बोलले नाहीत की बाबा त्या रूममध्ये असं आहे किंवा तसं आहे. आणि त्या रूममध्ये तो एकलाच होता. बाकीच्या रूममध्ये 2 जण 3 जण असे जण राहत होते आणि त्या रूममध्ये फक्त तो एकलाच. आणि त्याला याचा आनंद झाला की माझ्या रूममध्ये मी फक्त एकलाच आहे, कारण मला अभ्यास करायला, माझ्या रुटीनला कोणी डिस्टर्ब करणार नाही म्हणून. आणि तो एकदम हॅपी होता, त्याचा चेहरा वगैरे एकदम असा फर्स्ट क्लास टकाटक होता. रात्रीचा अभ्यास वगैरे करून तो आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जातो आणि त्याला ना एक स्वप्न पडतं आणि ते स्वप्न तेच असतं जे स्वप्न पहिल्या मुलाने त्या खिडकीमधून त्या लटकलेल्या मुलाला पाहिलेलं असतं. एक मुलगा त्याच्या रूममध्ये लटकलेला आहे, हातपाय वाकडे, डोळ्याच्या खाली काळं भोर, अंगावर काहीतरी चोंदा लागलेला आहे, त्याच्या हातामध्ये लटकलेलं त्याचं मांस आणि असं लटकलेलं, जीभ बाहेर, डोळे बाहेर, सगळ्या पद्धतीने. आणि त्याच्या स्वप्नामध्ये ते असं सरळ होतं. गळ्यामधली जी दोरी आहे ती एका हाताने तो मुलगा बाहेर काढतो, तो खाली उतरतो आणि जसा तो चालतो ना तसं त्याच्या हाडकांचा आवाज येतो आणि येऊन याच्या बेडवर बसतो. काय आहे म्हणून हा उठतो आणि बघतो
तर तो मुलगा समोर एकदम विचित्र पद्धतीने, चेहरा पांढरा शिपत पडलेला, अंगावर मासाचे लोथळे लटकलेले, डोळे थोडे थोडे बाहेर आलेले, जीभ थोडी थोडी बाहेर आलेली, हातामध्ये मासाचे छोटे छोटे कण लटकलेले. हा मुलगा त्याला बोलतो, मी जे केलंय ना ते तू करू नको बरं. अंकितला, जो मुलगा लटकलेला होता तो, अंकित म्हणतो काय नको करू. हा म्हणतो तेच, मी जे केलंय ना ते तू करू नको बरं. असं तो त्याला 3दा बोलतो आणि जाग्यावर गायब होतो. तो जाग्यावर गायब झाला म्हणून हा दचकतो तसा हा झोपेमधून उठतो. उठल्याच्या नंतर आजूबाजूला बघतो, काहीच नसतं आणि याला समजतं की हा हे स्वप्न आहे. आणि ज्या जाग्यावर तो मुलगा लटकलेला होता त्या जाग्यावर वरी बघतो पंख्याला, पंखा फिरत असतो, कर 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 कर. अंकित त्याच्याकडे बसतो, अंगाला आलेला घाम वगैरे असं पुसतो आणि झोपी जातो. पहिली रात्र त्याची अशी कटते. दुसऱ्या रात्री पुन्हा त्याला हेच स्वप्न पडतं. तिसऱ्या रात्री पुन्हा त्याला हेच स्वप्न पडतं. चौथ्या रात्री पुन्हा त्याला साला हेच स्वप्न पडतं. एक सारखं प्रत्येक रात्री याला हेच स्वप्न. तो साला फार कंटाळून गेला की नेमकं हे माझ्यासोबत व्हायलंय काय. आणि त्याला या स्वप्नाचं इतकं डिस्टर्ब होऊ लागलं की उद्या जे ते अभ्यास करतोय त्याला नेहमी ह्या गोष्टी आठवू लागल्या. एक लटकलेला मृतदेह, ते आपल्या गळ्यातला गळफास बाहेर काढतं, खाली उतरतं, जवळ येतं, बसतं. तो याला म्हणतो की मी जे केले तू करू नको बरं. हा कन्फ्युज, मला होतंय काय माझ्यासोबत हे. मग हळूच हा एका मुलाला विचारतो की मला नाही इथं आलो तेव्हापासून थोडे विचित्र प्रकारचे स्वप्न पडायला लागले. आता अंकित जेव्हा असा म्हणला त्यावेळेस जो समोरचा मुलगा आहे त्याला समजलं की हा काय बोलण्याचा प्रयत्न करतो. हा म्हणला की कसले विचित्र स्वप्न. अंकित म्हणला की यार एक कोणता तरी मुलगा आहे, तो मुलगा मी ज्या रूममध्ये राहतो ना त्या रूममध्ये त्यानं फाशी घेतलेली आहे आणि तो फासावर लटकलेला आहे. मी खाली झोपलेला असतो, तो उतरतो, येतो, माझ्याजवळ बसतो आणि मला म्हणतो मी जे केलंय ना ते तू करू नको. आणि यार मला हे स्वप्न ना 4-5 दिवस झाले एक सारखं पडतंय. काही झालंय का त्या रूममध्ये. तो मुलगा थोडा वेळ शांत बसतो, आपल्या खिशामधला मोबाईल काढतो आणि एक फोटो काढतो त्याला दाखवतो. हा मुलगा आहे का तो. अंकित म्हणतो अरे जमाईला हाच मुलगा आहे की रे. हा कुठं आहे, कोण आहे, तुझा मित्र आहे का. अरे यार हा किती माझ्या स्वप्नात येतो यार, काय येतोय काय माहिती, त्याला लाव बरं फोन. तो दुसरा मुलगा म्हणतो भाई हा मेलेला आहे आणि हा पहिले तुझ्या रूममध्ये राहायचा, तुझ्या रूममध्ये राहत होत्या आणि याने त्याच रूममध्ये फाशी घेतली होती. आणि तू जसं सांगतो ना वाकडे इकडे शरीर, याचं तसंच होतं. आता अंकितला समजलं नाही की नेमका हा प्रकार काय आहे, म्हणजे नेमकं व्हायलंय काय आणि असं का व्हायलंय हे त्याला कळत नव्हतं. अंकितने ठरवलं की यार हे स्वप्न आहे की काय आहे. आपण म्हणजे कसं थोडं विचित्र वाटते ना की एक स्वप्न वारंवार पडते म्हणून. तसं अंकितला वाटलं की नेमकं काय आज ना आपण झोपायचंच नाही, आज निवळ आपण अभ्यास करत बसायचा. मग अंकित त्याचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर तिथून उठतो, आपल्या रूममध्ये जातो आणि जेवण वगैरे करताना त्याला विचारलेलं असतं, जातो आणि अभ्यास करत बसतो. रात्रीचे 9:30 वाजतात, 10 वाजतात, 11 वाजतात, 12 वाजतात आणि रात्रीचे 1 वाजला की त्यांच्या हॉस्टेलमधली लाईट जाते. लाईट गेल्याच्या नंतर अंकित आपल्या टेबलावर बसलेला असतो, विचार करतो की नेमकं खरंच ते स्वप्न आहे की सत्य आहे, स्वप्न आहे की सत्य आहे. एका खुर्चीवर बसलेला असतो, आपली मान अशी त्या खुर्चीवर ठेवून असं डोळे वगैरे करून बघत असतो. आता त्याची रूम काय फार मोठी नव्हती आणि त्याच्या रूममध्ये खिडकीमधून थोडा प्रकाश बाहेरचा येऊ लागला, जे कुठून येत असेल तिथून, पण त्या पूर्ण हॉस्टेलची लाईट गेलेली असते. आता त्या थोड्या प्रकाशामध्ये अंकित जेव्हा असं डोकं वरी करून बघत असतो, विचार करत असतो, त्याला वरी लटकलेलं काहीतरी दिसतं. अंकित तचकतो आणि मागं उठून बघतो, काय तर ते मृतदेह त्या प्रकाशामध्ये याला दिसतं वरी लटकलेलं. हा म्हणतो की आम्ही तर झोपलो नाही, आपले डोळे गिळे सगळे असे चोळतो वगैरे, हाताफिता असे हे करतो, तोंडाला असं चोळतो. त्याला वाटतं की स्वप्न वगैरे पडते काय. नाही स्वप्न तर नाही. स्वतःला 1-2 चिमटे घेतो, वरी पाहतो तर मृतदेह असं लटकलेलं, जीभ बाहेर, हात बाहेर, हातात अंगाचं रक्त खाली पडतंय आणि खाली जमिनीकडे पाहतो तर खाली सगळं लालबडक झालेलं. हा हळूवार आपल्या पायाचं तिथं लाल्याच्यावर असा टच करतो तर ते रिअलीमध्ये लाल रक्त ताजं पलट्यासारखं अंकितला वाटलं आणि हा पुन्हा वरी बघतो.
आता याला घाम सुटायला लागला की नेमकं व्हायलंय काय म्हणून. हा बाहेर बघतो तो सगळं खेळ अंधार अंधार होता. दरवाजा पण याला दिसत नव्हता. फक्त त्या प्रकाशामध्ये याला त्याचा चेहरा दिसत होता आणि त्याचं थोडंफार ते लटकलेलं त्या दोरीवर लटकलेला चेहरा वगैरे ते दिसत होतं थोडंफार याचं. बाकी काही दिसत नव्हतं याला. हा भिवू लागला. हा तिकडे तिकडे असं झांबळण्याचा प्रयत्न करू लागला. दरवाजा दिसतो का काय दिसतो म्हणून. दरवाजाची कुंडी जरी हाताला लागली दरवाजा उघडून बाहेर पळता येईल म्हणून. पण याला तसं काहीही दिसत नव्हतं. जे दिसत होतं ते फक्त त्याला ते मृतदेह दिसत होतं. आणि बघता बघता ते धाडकर खाली पडतं मृतदेह वर लटकलेलं खाडकर. आणि उभं राहतं आणि अंकितच्या खांद्यावर हात ठेवतं. मी जे केलंय ते करू नको बरं. मी जे केलंय ते करू नको बरं. अंकित एकदम असा शांत उभा. अंकितला वाटायला काय आहे काय नाही आता काय माझं खरं नाही. जे बाहेरून प्रकाश येते ते फक्त त्याच्या चेहऱ्यावर पडतोय आणि त्याचा चेहराच फक्त याला दिसतोय. बाकी सगळं काळावर. आणि याला जाणवतंय की माझ्या खांद्यावर हात ठेवलेला आहे याने आणि हा माझ्यासोबत बोलतोय. की तेवढ्यात अचानक लाईन येते. लाईन आली की सगळं सुनसान. समोरचा माणूस गायब, खालचा रक्त गायब आणि सगळं सुरू आहे. पण याला जो आलेला घाम होता तो रिअल होता. तो आपल्या हातावरचा अंगावरचा घाम पुसतो आणि जे आपले बुक्स वगैरे असतात ठेवलेले तिथं जातो. तो आवरण्याचा प्रयत्न करतो. तर त्या बुक्समध्ये एक बुक्स ॲड होते आणि ती बुक याची नव्हती. जे पुस्तक यानं तिथं पाहिलं होतं ते पुस्तक याचं नव्हतं. याच्या पुस्तकाच्या जागेवर हा ते पुस्तक बघतो. हा विचित्रपणाने बघतो की हे आहे कोणतं. आणि ते जे पुस्तक आहे ना ते खूप विचित्र पद्धतीने होतं. म्हणजे त्याची जी कवर होती असं वाटत होतं की खूप जुनं पुस्तक आहे आणि त्याची कवर अशी कुजलेली आहे. जर त्या कवरला नुसतं आपण असं झटकलं जरी ना तरी त्याचा तुकडा पडल अशा प्रकारची त्या पुस्तकाची हालत झाली होती. तो ते पुस्तक घेतो, उखळतो आणि पहिल्या याच्यावर एक कोणता तरी मंत्र होता. संस्कृतमध्ये होता आणि तो मंत्र वाचतो. वाचल्याच्या नंतर त्याला काय झालं काय माहीत. तो त्या खुर्चीवर बसतो आणि ते बुक वाचायला सुरू करतो. आणि त्या प्रत्येक पानावर तो एकच मंत्र होता. जो मंत्र याला सुरुवातीच्या पानावर दिसला होता. 1 पान 2 पान 3 पान म्हणजे त्या बुक्सचे सगळ्या पानावर तो एकच मंत्र. आणि कमीत कमी त्या बुकला 160 पानं होती. 160 पानावर 160 वेळेस तोच मंत्र होता. आणि अंकित तो 160 मंत्र वाचतो आणि तो मंत्र वाचल्याच्या नंतर ते बुक बंद करतो, उठतो आणि आपल्या हाताच्या नखांनी आपल्या शरीरावर तेच मंत्र लिहितो जो मंत्र त्या पुस्तकामध्ये असतो. आणि ते मंत्र हाताने असं मास कोरतो. तो मंत्र पूर्ण शरीरावर लिहितो. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत असं कोरत 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 इकडून आणतो. उरलेल्या जागेवर इकडचा मंत्र लिहितो आणि एक दोरी काढतो आणि ती दोरीवर पंख्याला बांधतो. टेबलावर लटकतो, दोरी गळ्यात लटकवतो आणि टेबल सोडून देतो. धाडका. आणि मरता वेळेस सुद्धा तो मंत्र बोलायचा थांबत नाही ना वाचायचा थांबत नाही. बघता बघता त्याचा एक हात असा कडकड 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 असा वाकडा हेकडा होतो. नॉर्मली माणसाचा हात वाकडा होत ना तशा प्रकारचा त्याचा हात वाकडा होतो. हा पंजा पूर्णपणे असा हेकडा होतो. या गुटक्यापासून असा पूर्ण वाकडा होतो. त्याचे दोन्ही पाय तशाच प्रकारचे वाकडे होतात आणि त्याच्या शरीरावरचं जे काही रक्त आहे ना ते सगळं रक्त खाली जमिनीवर टप 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 पडायला लागतं. आणि तो एक हात आपल्या याच्यावर ठेवतो, गळ्यात लटकवलेल्या दोरीवर, आणि त्या एका हाताने आपलं शरीर वरी करतो आणि जोरात मंत्र वाचतो आणि जोरात सोडून देतो. खटकर त्याची मान लटकते आणि मरतो. दुसरा दिवस निघतो. दुसऱ्या दिवशी पहिल्या मुलाप्रमाणेच एक मुलगा अंकितच्या खिडकीसमोर येतो आणि जोरात ओरडतो. जोरात ओरडतो. सगळेजण जमा होतात, बघतात तर तोच प्रकार. बस आपली स्टोरी इथंच थांबवूयात. स्टोरी चांगली वाटली स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही पूर्णपणे काल्पनिक स्टोरी आहे, मनोरंजन म्हणून बघा. जास्त काय मनावर घेऊ नका, नाहीतर यार तुम्ही म्हणसाल की यार कुठलं हॉस्टेल आहे नाव सांगा. अबे मनोरंजन पण काही असते बे, मनोरंजन म्हणून आहे का. ओके.